गोष्टीचे नाव आहे चिमणी आणि मुंग्या. एका आंब्याच्या झाडाखाली वारुळात लहान मोठ्या चावा घेणाऱ्या मुंग्या राहत होत्या. उन्हाळ्याचा तो चांगला दिवस होता. त्या दिवशी ऊन चांगलेच पडले होते. सगळ्या मुंग्यांची सभा झाली. सभेत हे ठरले की जमा केलेले वेगवेगळ्या प्रकारचे धान्य उन्हात वाळत टाकायचे. काही मुंग्या म्हणाल्या, आम्ही बाजरी वाळत टाकणार. दुसऱ्या मुंग्या म्हणाल्या, आम्ही ज्वारी वाळत टाकणार. चावा घेणाऱ्या मुंग्या म्हणाल्या, आम्ही अंगणाची साफसफाई करणार, दिवसभर राखण करणार आणि सगळे धान्य सुद्धा घरात ठेवायला मदत करणार. सगळ्यांनी आपापली कामे वाटून घेतली. कामाला सुरुवात झाली. सगळ्यांनी मिळून एक एक दाणा वाळत टाकला. झाडावरच्या घरट्यात एक चिमणी तिच्या पिल्लांसोबत राहत होती. त्या दिवशी चिमणीला पिलांचे पोट भरण्यासाठी एकही दाणा कुठेच मिळाला नव्हता. पिल्लू नुसते चिव 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 करत होते. चिमणीला खूप दया येत होती. चिमणीताई मुंग्यांना म्हणाली, मुंगीताई, आज माझ्या पिल्लांना एकही दाणा मिळाला नाही. एक मुंगी म्हणाली, चिमणीताई, आम्ही दिवस रात्र काम करून हे धान्य जमा केले. तुम्ही सुद्धा एक एक दाणा जमा करून ठेवला असता तर तुमची पिल्लं उपाशी राहिली नसती. चिमणीताई म्हणाली, पिलांसाठी घरटं बांधण्यात माझा वेळ निघून गेला. सर्व मुंग्यांनी ठरवले की पिलांचे पोट भरेल इतके धान्य देऊया. मुंग्या म्हणू लागल्या, बरं, मग पिलांचे पोट भरेल इतकं धान्य देतो. त्या दिवशी चिमणीताईने मुंग्यांचे दाणे चोचीत भरून पिलांचे पोट भरले. चिमणीताई व पिलांनी मुंग्यांचे चिव 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 करून आभार व्यक्त केले.